राज्यात अनेक ठिकाणी आज अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। रायगड, सातारा, लातूर, सोलापूर, चिपळूण जिल्ह्याला वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला। परिणामी अनेक शेतांमध्ये उभ्या असलेल्या कांदा पीक आणि इतर उन्हाळी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पावसामुळे काढणीला आलेली रब्बी पिकं देखील आता धोक्यात आली आहे। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। या पावसाची ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। सातारा, रायगड, चिपळूण, धाराशिव, लातूर आणि सोलापूर मधली ही दृश्य आहे। अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं तर शेती पिकांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे। तर अचानक आलेल्या पावसानं साताऱ्याच्या बाजारपेठेतील नागरिकांची देखील तारांबळ उडालेली होती। रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळला। तिकडे चिपळूणमध्ये अचानक पावसानं हजेरी लावली। धाराशिव, लातूर आणि सोलापूरमध्ये अचानक पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांचं अर्थातच उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। तर तिकडे चिपळूणमध्ये काजू आणि आंबा पिकांचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।